नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा येथे गंधार कंपनी आणि गंधार फाउंडेशनच्या वतीने गोरगरजूंसाठी 200 हेल्मेटचे वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम तळोजा वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी नागरिकांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले। गंधार कंपनीचे चेअरमन रमेश पारेख, डायरेक्टर समीर पारेख व आश्लेष पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी व्यवस्थापक सुनील पालवे, दीपक मेवाड, सत्यजित माने, विकास पांडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सानप व मिसाळ उपस्थित होते। CSR फंडातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। गंधार फाउंडेशन च्या वतीनं आज जो कार्यक्रम पार पडला, हेल्मेट आणि रिफ्लेक्टर जॅकेट हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाटण्यात आले। आम्हाला तळोजा पोलीस स्टेशनमधून चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस रिक्वेस्ट केली की रोड सेफ्टीबद्दल आपलं सहकार्य असावं आणि आमचे कंपनीचे चेअरमन माननीय रमेश पारेख आणि कंपनीचे डायरेक्टर आश्लेष पारेख आणि समीर पारेख यांना ज्यावेळेस ही माहिती मी कळवली, त्यांना रिक्वेस्ट सांगितली की तळोजा पोलीस स्टेशनमधून आपल्याला थोडीशी रिक्वेस्ट आलेली आहे की आपण सहकार्य करावं CSRच्या माध्यमातून। त्यांनी तात्काळ मंजुरी दिली आणि त्यांनी एकच वाक्य सांगितलं, त्यांना जेवढं सहकार्य पाहिजे तेवढं सहकार्य करा। आणि त्या रिक्वेस्टच्या आधारे आम्ही गंधार फाउंडेशनमधून सर्वांना हेल्मेट वाटण्याचा आजचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला आणि कर्मचारी, रोडवरचे टू व्हीलरचे जे काही लोक असतील ते पोलीस कर्मचारी आणि ते डे नाईट काम करतात ऍक्च्युली, आणि त्याच्यासाठी रिफ्लेक्टर हा पण एक खूप महत्वाचा भाग असतो। तर आपण त्यांना रिफ्लेक्टर आणि हेल्मेट सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केले। किती 200 हेल्मेट पर्यंत आणि जॅकेट आपण आज सर्वांना वाटलेले आहेत। खरंच गंधार फाउंडेशनच्या वतीनं खूप लोकांसाठी चांगल्या चांगल्या योजना राबवत आहे CSRच्या माध्यमातून। गोरेगावला एक डायलिसिस सेंटर आहे, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, सर्वांसाठी ओपन आहे। त्याचं उद्घाटन माननीय देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलं आणि त्याच्या पुढे जाऊन नागपूरमध्ये फडणवीस चॅरिटेबल ट्रस्टला आमच्या चेअरमन साहेबांनी रमेश पारेख यांनी 25 डायलिसिस सेंटर आणि त्याचे सपोर्टिंग सगळे साधनं त्यांना दिले आणि पूर्णपणे यंत्रसामुग्री तिथं पोहोचवली। आणि हे सहकार्य तर आहेच, वेळोवेळी लोकल शाळेसाठी म्हणा किंवा पोलीस स्टेशनमध्ये म्हणा किंवा कुठल्याही त्यांना जर सहकार्य लागलं तर कुणी आजारी असेल, गरीब व्यक्तीला सुद्धा गंधार फाउंडेशन मदत करते। आणि गंधार ऑइल रिफायनरी इंडिया लिमिटेड तर्फे मी सगळ्यांचं खरंच आनंद व्यक्त करतो।